कपडे सुकू टाकले मी, सर्वांचे कपडे सुकू टाकले मशीन मध्ये आणि मग माझी जाऊ. हाय मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. किती सकाळी उठा, जो वेळ व्हायचा तो होतोच. सांगायला तर मी 6:30 वाजतापासून उठलेली आहे. आता 12:30 वाजले तरी मी किचनमध्येच आहे. खरं तर एवढ्या सकाळी मी यासाठी उठले की जर किचनमधले कामं आवरले तरच मी प्रमोशनचे व्हिडिओ किंवा रील्स बनवू शकेल. जोपर्यंत घरातली ही कामं होत नाही तोपर्यंत मी प्रमोशनचे व्हिडिओ किंवा रील्स सुद्धा बनवू शकत नाही. त्यानंतर आली रूममध्ये बघितलं तर खूप सारे कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले होते. मग सर्व कपड्यांची घड्या केल्या. जेव्हा कामाचं वय होईल तेव्हा पळशी इकडे तिकडे कामाच्या धाकाने. तिकडे कुठे पुसते, इकडे पुस ना. बाहेर बॅग फेकायला कुठं लागला? जाऊ दे, गलती आहे ना. मला ती उल्लू बनवलं नाही, पडलीस तू. राहू दे मम्मा, राहू दे. तुमचे काम धंदे राहू दे, नंतर कर, मोठी झाल्यानंतर. लादी कशी पुसायची तर हे तिच्या बडी मम्माने तिला शिकवलं. केला हो रे बिल्लो. झोपली ती येऊ. लय कामाची आजीबाई. डिस्टर्ब तू दिवसभर पुसत बस. मग आपल्या दारात भेंडी लावली ना, आता ती निघाली की मग तीच बनवत जाऊ तुझ्यासाठी रोज. हो बनवते. बघू. वाव, कोणाला स्टार मिळाला? कशासाठी मिळाला? नाही ग, तिने कॅप बनवली मोठू पतलूची, है ना बिट्टू? म्हणून मग कॅप बनवली, त्याला कलर केला, त्यासाठी तिला स्टार मिळाला. सर्व काम आवरून झाल्यानंतर चला म्हटलं आज थोडाफार आपल्या स्किन साठी पण वेळ काढूया. आली रूम मध्ये आणि मला दिसला तिथे फेस पॅक. मग काय, आणली वाटी आणि टाकला भरभरून फेस पॅक. त्या फेस पॅक मध्ये मला टाकायचं होतं गुलाबजल. मग मी गुलाबजलची बॉटल घेतली आणि त्यामध्ये थोडासा स्प्रे केला. जसं स्प्रे केला सर्व फेस पॅक माझ्या अंगावरती उडला. माझ्यासोबत नेहमीच असं घडते, मी चांगल्या गोष्टी करायला जाते आणि नेहमी त्याचं दुसरंच होतं. गुलाबजल टाकून पूर्ण फेस पॅक एकत्र केला. त्यानंतर डोक्याला हे सशासारखं बांधून घेतलं. हे सशाचे कान यासाठी मी बांधलेले आहेत, जे छोटे छोटे आपले केस असतात फेस पॅक लावल्यानंतर ते सतत मध्ये येतात, त्यासाठी. घेतला फेस पॅक, पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केला. त्यानंतर मोठं असं काही घडलं ते तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा. गजब बेइज्जती. शिका करतेस तू डोक्यावर पडल्यासारखी. जब फ्री का मिल जाए ना पूछो ना कुछ करो, लगाते रहो. जाते बंद कर. चला. कशासाठी? हुसका करायला? मग वस्तू घ्यायला. बघितलं हो, तर एवढा कॉन्फिडन्स म्हणत आहे. एवढी तर डेंजर बाई आहे ही. मी फेस पॅक लावलेला, त्याचा वास तिला येतोय. मला म्हणते मम्मी जा तिकडे जरा बाजूला बस. गजब बेइज्जती है. फेस पॅक सुकावा म्हणून मी तिथून उठून बाहेर आली. तिथे जाऊबाई अंघोळ करून केस सुकत होत्या. त्यानंतर जो कटकट जाऊबाईने सुरू केली की मला चक्करच आली. तू तुझे सगळे कामं दाखवलेस नाही सकाळपासून. मी उठली, अंक केलं. माझं नाही दाखवलं. माझं सुटतंय काढायचं. म्हणजे मी काय करताय, तिकडून नाईट ड्युटी करून आली, पीठ मळवलं, सर्वांचं पीठ मळवलं, मुलासाठी भाजी केली, 2 रूमा पोछ्यासाठी हे काढलं, 2 रूमा पहिला पुसून काढल्या, नंतर आराम केला, आता झोपेतून उठली, बाकीच्या रूमा परत झाडल्या,
पोछा मारला, आंघोळ केली, मशीनमध्ये कपडे टाकले. तुझं नकनक शूट दाखवते. माझी जाऊ झोपलेली आहे, नंतर उठणार. मग त्यांनी जेवण केलं. म्हणजे मी काय केलं काहीच नाही, बस येते झोपते उठून खाते. तर अशा रीते त्यांची एवढी बडबड ऐकून मला तर एकदम चक्कर. खरं तर एवढे पूर्ण शूट घेता येत नाही, त्यामुळे जे शूट होतात मी ते शूट घेत असते. कारण की ज्यावेळेस ती काम करते त्यावेळेस मी काही प्रमोशनचे व्हिडिओ असतात जे एडिट करत असते, त्यामुळे तिचे कामं फारसे शूट केल्या जात नाहीत. परत त्यांनी तेच बोलणं सुरू केलं. ते बघून मला खूप हसायला आलं. शेवटी मी त्यांच्याजवळून उठून निघून गेली. फेसपॅक लावून 15 मिनिटं झालेत. आता वॉश करायचं आहे. वॉश करण्याआधी पहिला पाणी घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्यावरती डॅब डॅब करायचं. त्यानंतर तो पॅक असा हळूहळू फेसवॉश सारखा आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. त्यानंतर त्याला वॉश करून घ्यायचं. वॉश केल्यानंतर तुम्ही इथे माझा फेस बघू शकता किती क्लीन दिसतोय. त्यानंतर चेहरा ड्राय केला, थोडंसं टोनर आणि मॉइश्चरायझर लावून घेतलं. चला म्हटलं भरपूर वेळ झाला, आता करूया आपली पेटपूजा. जशी मी माझी प्लेट घेऊन हॉलमध्ये गेली तशी ही छोटी गोली धावत माझ्याकडे आली काकडीसाठी. मिस्टर घरी आले आणि पावसाला सुरुवात झाली. आता त्यांना जायचं होतं आर्यनला घ्यायला, त्यामुळे ते इथे पाऊस थांबतो कधी ते बघत आहे. तेरे हाथ में मेरा हाथ सारी जन्नत मेरे पास. मगाशी थोडाफार उरलेला फेस पॅक तो जाऊबाईने सुद्धा लावून घेतला. मला जायचं होतं पार्लरमध्ये, त्यासाठी त्यांना थोडासा इथे मस्का लावत आहे. 3:04 झाले. मॅडम काय करत आहे? मी तिला म्हटलं जायचं आहे ना पार्लरमध्ये. धुतलंच नाही काय ग? हा फेस चालायचं नाहीये का? तू तर 15 मिनिटच लावत म्हणून. 1 तास झाला ना, 1 तास होऊन गेला. मला आणि 15 मिनिटं लावते. मी 10च मिनिटं लावलं. मी किती वेळची तयारी करून इथे उभी आहे. आता मॅडम फेसवॉश केला, आता तयारी करत आहे. किती वेळ झालं यांचे नाटकं सुरू आहेत ते बघून मला इथे खूप राग आला. नंतर तिला म्हटलं तू जर लहान असती ना तर असं तुला धपाधप धुवून काढलं असताना विचारूच नको. लेकरू असताना तर थळ मला असतं. एवढा वेळ केला. मी इकडनं घेते गाडी, तिकडनं तू घे. पोचलो आम्ही पार्लरमध्ये. तिथे मी केलं हेड मसाज झाला आणि आम्ही निघालो घरी. कुठं ऑक्टोबस? बस एवढं दाखव मला. कुठं? वाव, खेळू दे त्याला आता. काय ग मला बोलवलंस का? काय म्हणत होतीस? हो राहू दे. अरे माझ्याकडे जागा नाही ना म्हणून तुझ्या याच्यात ठेवली ना. एखाद्या सोन्याच्या पाकिटात सोन्यासारखी. मग सोन्यासारखीच आहे. 4000ची आहे ना, म्हणजे सोनच आहे. चहा प्यायला चल म्हणलं नाही. ठेवला मग हिने चहा. पहिला चहाच्या बद्दल आमची दोघींची बहस झाली. तिने ठेवला. तिला म्हटलं आज जर तू चहा ठेवला नाहीस तर तुझ्यासाठी मी चहाच ठेवणार नाही. चांगला बोले कू. तर चला आमची सोन्याची वस्तू म्हणजे डाळ ठेवून देते. ही नकली डाळ आहे, म्हणजे मीच्या पर्समध्ये ठेवली होती. नाही तर माझ्या घरच्या अशा छोट्या छोट्या वस्तू कधी गायब होतात मला माझं समजत नाही. 4-5 वर्षापूर्वी ही डाळ मी 4000ची बसवली होती आणि काही कामाने ती डाळ दुखत होती म्हणून काढून ठेवली होती. आणि 1 वर्ष झाले डाळ काढून ठेवली आहे. डॉक्टरकडे जाऊन लावायला माझ्याकडे वेळ नाहीये. एवढी तर मी बिजी बाई आहे. ओ सकू. अगं सकू. ओ माय गॉड, ये क्या? झंडू लगा लिया तुमने. आहा, चलो फिर चाय ले लेंगे. चलो. असं कडव लागते हो कॅट सारखं. माझा नाही काढत का गचा? नाही.
खूप मार जास्त नाही झालं. काहीच नाही, कमी झालं. मग हिच्याकडे कसं काय बिस्किट? हा माझा सकाळचा आहे जो मी 2च बिस्किट खाल्ले आणि ते पूर्ण खाल्ले मी. तू मस्त खाशील पूर्ण ठेवून दिला एक तर दे. गरीबों की सुनो तुम्हारी सुनेगा. एक हट तिकडं. तू दे रस्ते गजब टाकायला. बेइज्जती. आरू हॉटस्पॉट लाव मम्मीचा. ते तुझ्याला कनेक्ट होणार नाहीये. ब्लॉक केलं तुला डायरेक्ट ब्लॉक करून. हो का? आणि माझ्या इतके दिवस घेतलं होतं का? तेव्हा बडी मजा आली. चहा पिऊन थोडी एनर्जी घेऊन मी इथे आली किचन मध्ये. तेवढ्यात माझे मिस्टर आले. गॅसवरती पातेलं बघून त्यांना असं वाटलं काही बिर्याणीच बनत आहे का. मी म्हटलं नाही, बिर्याणी नाही बनत आहे, खिचडी बनत आहे. ते म्हणत आहे काय विषय आज खिचडी. म्हटलं विषय काही नसतो, मनात आलं खिचडी करून टाकायची. परी हूं मैं परी तर नाही. रुको जरा सबर करो. गाढवाचे बारीक चिरीक गाढव त्याचे कान दिसते. आणि हा लागला बरं तुला. मी मगाशी लावला लागत नव्हता. ते फॅट लोकांना लागत नसतं. असं तुझा काही झालंय फॅट एंड फूड. जो पहले से केड़ के हो उनमें फ्लैट नहीं होता बेबी. तो फ्लैट का नाम मत तो ले ही मत. फ्लैट तो मेरे में था जो मैंने कम किया, समझ में. मैंने बकवास अभी की नहीं. काय मग खाता का खिचडी. खाता का कढी. ये म्हणलं माय खिचडी खायला. तरी पण लोकांचं दुखणार असते. खिचडीच बनवली काय. चपातीच करायची होती. एक अर्धा खाल्ला असता. आपल्या इथे लोक बाई चपाती बरोबर पाहिजेच त्यांना. एवढं असते का. काय म्हणता माय जाऊ द्या. आपण आपलं काम करा. खाऊन घाला. तू विचार मी एवढी घालत होते. तू विचारणार होती ना आता. हो अशी मॅडसाठी का शिकवतच दिला पाहिजे. याच्यात मी असं कॉन्फिडेंटली मोठेच्या मोठे चम्मच घेतले बिडाचे आणि बडाबट टाकून दिले. आता मी विचार करते खारट टप्प झाली. तो चम्मच जाईल होत आहे ना त्याच्यामध्ये. तो उचलला खारट टप्प झाली आहे. पाणी टाकल्यानंतर बरी झाली म्हणजे तुला दुसरं काम लागणार नाही. म्हणजे शिजल्यानंतर बरोबर होईल बघ. शिजल्यानंतर थोडासा तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाक. और यहाँ चल रही है ससे की कड़ी. आम्ही पण जरा ते ब्लॉगर असतात ना, इकडून तिकडून कॅमेरे फिरवतात, तसं करण्याचा प्रयत्न करते मी. ऊपर लेके आ रही हूँ और ये नीचे. और ये ससा के आंख में चले गया. कहा किस किस एंगल से मैं शूट कर रही हूँ. अरे बाप बहुत पेट फटका हो गया. फिर मेरी जाऊबाई बोलती माझं काम दाखवलंच नाही, आपणच दाखवते. आता त्यावेळेस मी दुसरं पण काम करत असते, मी एडिट पण करत असते ना मीनू. त्यामुळे एवढं प्रत्येक शूट नाही जमत ना. आपण प्रमोशनचे व्हिडिओ कधी बनवायचे, ब्लॉग कधी अपलोड करायचे, मिनी ब्लॉग कधी अपलोड करायचे, समजलेस. मला काहीच पडत नाही. चल जा मग तिकडे हवेत तरंगडून. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.